नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। सीसीआयची कापूस विक्री सुरू। गेल्या हंगामापेक्षा दर 3000 अधिक, बाजारभाव स्थिरावले। पुणे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे। त्यामुळे आता यापुढे सीसीआयच्या कापूस विक्री दरानुसार बाजारात बदल होताना दिसतील। तर दुसऱ्या बाजूला सरकारी कापूस खरेदीमुळे हमी भावाचाही आधार बाजाराला असणार आहे। त्यामुळे काही दिवसात बाजार स्थिरावण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली। जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली। कापूस भाव हमी भावापेक्षा टप्प्यावर पोहोचला। यापुढे भाव आणखी सुधारतील अशी अपेक्षा होती, पण सीसीआयने अचानक 15 जानेवारीला चालू हंगामात खरेदी केलेल्या कापसाची सोमवारपासून तारीख 19 विक्री करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कापूस दरवाढीला ब्रेक लागला। कमाल भावात नरमाई आली तरी सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सातारा। 103 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकलूज लाल कांदा। 297 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 18000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1620 आणि सर्वसाधारण दर 1425 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 25210 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 4400 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 750, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 1550 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर लाल कांदा। 19499 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1651 आणि सर्वसाधारण दर 1450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 15040 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1752 आणि सर्वसाधारण दर 1430 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मनमाड लाल कांदा। 8000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1661 आणि सर्वसाधारण दर 1450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर लाल कांदा। 43437 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव वसंतपोळ कांदा। 20000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1811 आणि सर्वसाधारण दर 1450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 2890 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 4800 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 550, कमाल दर 1820 आणि सर्वसाधारण दर 1511 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 50434 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2300 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नूर आळेफाटा चिंचोड जातीचा कांदा। 17745 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2110 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौड केडगाव। 4514 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2100 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर। 5030 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।